सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये अनेकदा आपण अनेक लोकांना भेटतो, आपण इन्स्पायरिंग जर्नी ऐकतो. पण आज जर्नी आणि गाडीच्या गप्पाच्या अगोदर जी व्यक्ती आता माझ्यासोबत आहे ती या परिसरातली, आणि या परिसरात राहणाऱ्या लोकांचं मला कौतुक यासाठी आहे कारण गणपतीच्या दिवशी जेव्हा आम्ही खाली इकडे गर्दीत चालत असतो तेव्हा त्यांच्या घरी बसून ते गणपती पाहतात. हा जो आनंद आहे, हे जे कलाकारांचं संपूर्ण हे परिसर आहे, लालबाग परिसरात आपण आहोत. वेगवाई खूप खूप स्वागत आहे. गाडीच्या गप्पाच्या अगोदर प्लीज मला सांगा, हा परिसर, व्हॉट डज लालबाग मीन टू यू, व्हॉट डज परळ मीन टू अबुद्धानगर, प्लीज सांगा मला. खूप काही आहे. म्हणजे माझा जन्म इथला आहे, लहानाचा मोठा आत्तापर्यंत ह्याच एरियात झालो आहे. सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत, बाबांच्या मिलपासून ते माझ्या स्ट्रगलपर्यंत सगळ्या गोष्टी ह्या एरियाने पाहिल्यात असं खरं तर म्हणायला पाहिजे. आणि म्हणूनच हा एरिया मला आणि माझ्या आईवडिलांना काही सोडवत नाही आहे. त्यामुळे मी अभुदयनगरमधून शिफ्ट होऊन लालबागला आलो आहे आता हे वर्षभरापूर्वी. आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणते, खरं तर सगळंच दिलं आहे ह्या एरियाने मला, पण सगळ्यात महत्त्वाचं काय दिलं असेल तर तो कॉन्फिडन्स दिला. आणि मला असं वाटतं की जर तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तो कॉन्फिडन्स खूप जास्त महत्त्वाचा असतो. तो कॉन्फिडन्स मला एरियाने दिला. म्हणजे बघा ना, या परिसरात राहणं म्हणजे एकतर लाडू समोर असो, तुम्हाला खाण्याची व्यवस्था असो, त्याची मेज असेल, उत्सव मेजर म्हणजे गणपतीचा उत्सव मेजर, या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी किती भारी आहे या परिसरात राहणं, या परिसरात वावरणं, या परिसरात लहानाचं मोठं होणं. खूपच जास्त कमाल आहे. म्हणजे खरं तर भारत माता पण सुरू झाला, भारत माता, आपण भारत माता जवळ आल्या. भारत माता सुरू झाली इतक्या वर्षांनी. मला आजही आठवतं भारत माता मध्ये माझा पहिला पिक्चर मी पाहिला होता अगबाई अरेच्चा, 2006-07 साली पिक्चर आला असेल तो. खरे गणपती, दिवाळी, गुढीपाडवा किंवा कुठलेही सण, कुठलेही घ्या, म्हणजे नवरात्रोत्सवापासून कुठलेही सण घ्या, तुम्हाला इथे आल्यावर कळेल की हा रे सण सुरू आहेत आपले. हा फील तुम्हाला इथे लालबागमध्येच येईल. आणि कुठे कुठे खायची व्यवस्था काय काय, जर असं विवेकला सांगितलं की 3 टॉप प्लेसेस वेअर यू हॅव टू ईट इन लालबाग, ईट इन परळ, अबुद्धानगर, कुठे कुठे काय काय. खरं तर मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे माझघर इथे आहे लालबागला. बरोबर. त्यांचं खूप अमेझिंग फूड आहे इथे. दुसरी गोष्ट, इथे दत्त बोर्डिंग आधी होतं, आहे म्हणजे अजूनही. क्षीरसागर होतं, क्षीरसागर आता सेकंड प्रेफरन्स झालंय. सो ह्या जागा ज्या आहेत त्या कमालीच्या आहेत. कमालीच्या म्हणजे काहीच्या काय, म्हणजे माझघरमध्ये तर मी बघतोय की जेव्हा त्यांचं एक रेस्टॉरंट होतं आणि त्याचे 3 झालेले आहेत, तरी पण बाहेर वेटिंग असतं. हो, म्हणजे ह्या लेवलला आहेत सगळ्या गोष्टी. सो खूप कमालीचं आहे सगळं. म्हणजे तुम्हाला इथे सगळंच मिळेल, म्हणजे सगळे जॉईंट्स आहेत इथे. आता तुम्ही बरेच तिथे फॅमिली रेस्टॉरंट झालेले आहेत. मी चायनीजचा हार्डकोर फॅन आहे, त्याच्यामुळे गोल्ड कॉईन असेल, असे असतील, असे चायनीजसाठी बरेच हे झालेले आहेत. पुढे जाऊन पर्शियन दरबार आहे. पर्शियन दरबारमध्ये तुम्हाला हवं तसं नॉनव्हेज खायला मिळतं, मोगलाई असेल किंवा सगळ्याच गोष्टी असतील. सो मला असं वाटत नाही इथून तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज आहे. म्हणजे जर आपण पुढे गेलो की हे आहे, ग्रँड रोड आहे, मस्जिद आहे, तिथे तुम्हाला खूप कमाल रेस्टॉरंट्स आहेत वगैरे. सो सगळं आहे. म्हणजे इथे तुम्हाला कुठेही, चला आता आपण काही नाहीये तर बाहेर जाऊया, म्हणजे मी म्हणतो की ह्या एरियासाठी तर इतका मी कमाल आहे की तुम्हाला 10व्या मिनिटावरती पलेडियम मॉल आहे, फिनिक्स मॉल आहे. सो तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही. माझ्या घराच्या बाजूला 2 टॉवर सोडून जय हिंद थिएटर आहे. क्या बात. सो मला एखादा पिक्चर जरी बघायचा असेल तरी, नाटक सगळं नाटक बघायचं असेल, शिवाजी मंदिर 10व्या मिनिटावरती आहे, मला यशवंत नाट्यगृह आहे तिथेच बाजूला. सो सगळंच इथे आजूबाजूला आहे. पण ना, आता या सगळ्यानंतर आपण या परिसरातून जात असताना आता आपण गाडीच्या गप्पा मारा, कारण वेगवेगळ्या ह्या शोचं नाव आहे कल्ला आणि कार. सो कलाकार इन द कार. सो सगळ्यात अगोदर ही गाडी कधी हाती आली, कधी ड्रायव्हिंग गाडी कोणी गाडी शिकवली, ती कुठली गाडी, ज्याच्यात असंख्य तुमच्या आठवणी आहेत, प्लीज सांगा मला. खरं तर हा प्रश्न खूप एकदम करेक्ट टायमिंग साधणं ज्याला म्हणतात ते हे आहे. ह्याच रस्त्यावरती मी गाडी शिकायचो, ड्रायव्हिंग स्कूलवरती मला शिकवली जायची. कारण म्हणजे आता तरी बऱ्यापैकी गाड्या दिसतील तुला, पण तेव्हा अगदीच कोणी नसायचं, एखाद गाडी असायची जेव्हा मी गाडी शिकलो 12-15 वर्षांपूर्वी तेव्हा. सो तेव्हा सगळ्यात आधी मी तेव्हा ती सेकंड हँड कार घेतली होती 2015 मध्ये एंडला. पण ती फार काही टिकली नाही. त्यानंतर मी ती गाडी सेल केली. त्यानंतर गाडी वगैरे नव्हती माझ्याकडे. मग माझ्या भाग्यात भाग्य दिले तुम्हाला आली सिरियल, आणि भाग्य दिले तुम्हाला ने बऱ्याच काही गोष्टी दिल्या मला.
सो विदिन इयर मी ही माझी नवीन कार घेतली 2023 मध्ये 14 फेब 2023 ला. सो ही कार तेव्हा घेतली आणि ऑलरेडी शिकलेलो होतो, त्यामुळे असं काही फार अवघड गेलं नाही किंवा काय फार काही गोष्टी कराव्या लागल्या नाहीत मला. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आता 3 वर्ष झाली आहेत ऑलमोस्ट कार घेऊन. पण कुठल्या मोमेंटला वेगळं तुम्हाला असं वाटलं की हे क्षेत्र माझं आहे, इथून माझं ब्रेड बटर पुरणपोळी पाणीपुरी सगळं खाऊ शकतो, हे क्षेत्रात मी वावरू शकतो? तो कुठली मालिका असेल, ते कुठलं नाटक असेल, ते कुठल्या क्षेत्रात येण्याची एक प्रोसेस असेल, तर तुम्हाला खरं असं सिक्युअर्ड वाटलं की मी इकडे राहण्यासाठी आलो? बेसिकली ना इथे ह्या इंडस्ट्रीमध्ये येणं हेच खूप ॲक्सिडेंटली होतं. म्हणजे काही ठरलेलं नव्हतं की जसं काही मुलांचे ते कॉलेजमध्ये असताना कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करतात किंवा एकांकिकेमध्ये स्वतःला ग्रूम करतात किंवा एक कॉलेजचा ग्रुप असतो, या सगळ्या गोष्टी असतात. पण माझ्या बाबतीत तसं काहीच नव्हतं. म्हणजे मी DY पाटीलला असताना टू बी व्हेरी फ्रँक 1 वर्ष मला ड्रॉप लागला होता अचानक. आणि तेव्हा ना माझ्या एका मित्राची मैत्रीण होती रुची म्हणून. सो आम्ही तिला असंच भेटायला बाईकवरती गेलो होतो कांदिवलीला आणि एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले असताना सो रुचीला ना असा उलटा हात रीड करायची सवय होती. म्हणजे ती काही शिकली नव्हती किंवा असा तिचा छंद म्हणजे तिला असं काय बॅकग्राऊंड नव्हता किंवा कोणाकडून काय. आणि सगळ्यात युनिक तिचं काय होतं तर ती उलटा हात रीड करायची. उलटा आपण हा खरं तर सगळे हे करतात ना, उलटा हे करतात, तरी असं उलटा रीड करायची. आणि तिथे गेल्यावरती आमचं असंच बोलणं सुरू होतं, सगळ्या गोष्टी सुरू होत्या. सर वैभवच्या काय डोक्यात आलं, तो म्हणाला यार इसका हाथ देखना, इसका इतना ये करके भी यार एक सब्जेक्ट के लिए लगा यार, ड्रॉप लगा वगैरे असं तसं. तर मला असं झालं की भाई नको थांब, ऑलरेडी नाही आवडायचं नाही म्हटलं, ऑलरेडी झालंय म्हटलं, आता अजून काहीतरी सांगशील बोललो, आता तेवढी कॅपॅसिटी नाही सध्या. पण नंतर ती म्हणली ओके. पण नंतर मलाच काय वाटलं माहित नाही, मी म्हटलं बघ आता काय आहे ते. आणि ती असंच मला तेव्हा म्हणाली की तू ऍक्टिंग का नाही करत. म्हटलं काही बडबड, ते बोललं काय संबंध आहे. बोललो मी शाळेत पण नाही गेली म्हटलं, कॉलेज बिलेज तर सोडून दे म्हटलं. मग माहीत तिनेच सांगितलं की तिचा तारिक नावाचा एक मित्र आहे अंधेरीला, अशी इन्स्टिट्यूट आहे सो ऍक्टिंगची, त्याला तिथे गेला तुला 10% ऑफ मिळेल वगैरे असं तसं सगळं. आणि तेव्हा त्याची फीस होती 60,000 रुपीज त्या क्लासेसची. तर मी ते सोडून दिलं. मी म्हटलं मला हे पटलंच नाही बेसिकली, हे तिने काय जे काय सुचवलं होतं मला. तिथे आम्ही ऑफिसमध्ये गेलो तर त्यांनी विचारलं की काय करायचं तिथे ना. समर सर होते, मला आजही आठवतं, समर सर भेटले मला. ओम नमः शिवाय नावाची सिरियल तेव्हा हिट झाली होती 97-96 ला. त्यातले शंकराचं जे कॅरेक्टर त्यांनी केलं ते समर जयसिंग. सो त्यांना भेटलं, त्यांनी विचारलं क्या हो गया, क्या करणार. मला सर ऍक्टिंग करणार आहे. तर त्यांनी माझ्याकडे असं वरून खाली बघितलं, मी आपला शॉर्ट्स बीट्सवर गेलो होतो, तर वरून खाली बघितलं. त्यांनी असंच एक गालातल्या गालात आपण हसतो ना तसं ते हसले आणि ठीक आहे आज ऑफिस में आले. तर ऑफिसमध्ये विदूर सर बसले होते. त्यांनी क्या किया है क्या नाही असे सगळे प्रश्न विचारले. तर हे काही नाही केलं असं सगळं कॉन्व्हर्सेशन झालं. मग माझा पहिला त्यांना प्रश्न होता, सर ते 10% ऑफ मिळेल ना. म्हटलं मी असं रेफरन्सने आलोय. तर ते हसले, मिळणार बोलले. आणि यू वोंट बिलीव्ह, तिथे गेलो, माझ्या बॅचला विकास गुप्ता होता. बरं तेव्हा तो विकास गुप्ता हे म्हणजे तेव्हाही तो वेल नोनच होता, पण मीच नवीन असल्यामुळे मला काही माहित नव्हतं. म्हटलं हा कोण आहे काय वगैरे. आणि तोही असं कधी दाखवून देत नव्हता की मी कोण आहे काय. तेव्हाही त्याचं बालाजीमध्ये ऑफिस होतं, तिथूनच तो ऑपरेट करायचा गोष्टी. तनिषा वर्मा होती, टिनू वर्माची काय म्हणतात ते आपली पुतणी वगैरे असं म्हणतात त्या टाईपचं. आणि अली वगैरे होता. हे सगळे एक रेड्डी म्हणून होता साऊथचा, ज्याला साऊथच्या फिल्म्सला बॅकग्राऊंड होता वगैरे. अशी आमची 18 जणांची बॅच होती. आणि सुरुवातच पहिल्या दिवशी झाली की तू एक शब्द द्यायचे आणि शब्द देऊन तुम्ही त्याच्यावर इम्प्रोव्हाइज करा. बरोबर. की सपोज तुम्ही तुझं नाव विवेक आहे तर मग तू काय इम्प्रोव्हाइज करून सांगशील की आणि तसं ऍक्ट कर आणि सांग. जसं की जर विम्झिकल विवेक म्हटलं तर तसं ऍक्ट करून सांग मी विम्झिकल विवेक वगैरे. मला शब्द मला काय सुचेच ना. म्हणजे काय करायचं आता पुढे. सर एक टॉपिक 9 रस होते. सो 9 रसातला प्रत्येक 2-2 दिवसांनी एक टॉपिक यायचा. तर तेव्हा ते सर द्यायचे आणि मी वेट करायचो की यार माझा नंबर नको येऊ द्या, आज माझा नंबर नको येऊ द्या. आणि मी असं मागे थांबून असायचो, मागे बसून. माहित नाही समोर एकदा एक इमोशनल एक्सरसाइज होती आणि त्याच्यामध्ये माझ्यावरती वेळ आली आणि अचानक छातीची धडधड थांबली
आणि मी ते परफॉर्म केलं आणि ते सगळ्यांना आवडलं, सगळ्यांनी क्लॅप वगैरे केलं वगैरे असं. तो अचानक कॉन्फिडन्स आला आणि तेव्हा सर म्हणजे असं लिटरली इमोशनल होणार रे, 2 महिने के बाद ही क्या किया लड़के ने असं करून. त्यानंतर मग तो प्रवास सुरू झाला, तो कोर्स कम्प्लीट झाला आणि मग तिथून सुरू झालं की भाई आता सगळे हिंदीवाले होते रे. म्हणजे जाताना सगळ्यांचं डिस्कशन असं होतं की तनिषा विनिशाचं ठीक है अभी थोड़ा सा फिजिक बना के 2-3 महीने में करके वगैरह डबू रत्नानी के पास फोटोशूट कर लेंगे. तर मला कोण डबू रत्नानी तर म्हणे अरे असं असं आहे, नंबर 1 आहे तो वगैरे असं तसं. तिथून मला विकासने खूप हेल्प केली. विकासने मला सांगितलं की त्याच्या ओळखीने सायन सुरळ नावाचा फोटोग्राफर होता, त्याच्याकडे मी गेलो एक दिवस भेटायला त्याला. आणि सायन बोलला क्या करना है ऐसा. म्हणलो माझ्या डोक्यात काहीच नाही, टू बी व्हेरी फ्रँक, तुम्ही सांगा मला फोटोशूट करायचं आहे, कॉस्ट्युम्स का कैसे करेंगे. सर मेरे पास कुछ नहीं है, क्या कैसे करेंगे. त्याच्या काय डोक्यात आलं, तो मला त्याच्या बेडरूम मध्ये घेऊन गेला. म्हणजे तेव्हा मी असं बघितलं एक ह्यूज बेडरूम, त्याने अख्खं वॉर्डरोब असं ते स्लाइड केलं आणि ते केल्यावरती असं अख्खं त्याचं वॉर्डरोब भरलेलं होतं, जॅकेट्स वगैरे असं सगळं वगैरे. आणि त्याने त्यातले काढले, साईज विचारले असं असं, ओके कूल. त्याने असं काढले ट्राय दिस. मग मी ते सगळे ट्राय केले, ओके ओके हे फायनल, ओके कूल. उद्या सकाळी 5 वाजता जुहूला. मी पहाटे 4ला उठून 5-5:30ला जुहूला पोहोचलो. तिथून ते पहिलं फोटोशूट केलं. मग तिथून खरा प्रवास सुरू झाला, कारण माहिती नव्हतं कुठे काय करायचं. तर तो विकासने मला असं सांगितलं की तू हिंदीत ट्राय करण्यापेक्षा ना तू मराठीत ट्राय कर. मला जेन्युअनली वाटतं तुझी जी मदर टंग आहे तिथून सुरुवात कर, तुझा लहजा आहे भाषेचा, या सगळ्या गोष्टी आहेत, तिथून एक पुश मिळेल तुला. सो त्याचं ऐकून मी सुरू केलं मराठीत. पण काय माहित नव्हतं यार, मी आपली अशीच तेव्हा आमच्याकडे मटा यायचा. सो मटामध्ये मी आज इथे मुलं पाहिजेत म्हणून तिथे फोन करायचो, जी ऍड मी अजूनही बघतो, आजही असते ती पेपरला. तिथे फोन करायचो, मग ज्युनियर्सची कामं करायचो. बऱ्याच सिरियल्स आहेत, म्हणजे गुंततार हृदय पासून वगैरे. कालच ऍक्च्युली लग्नानंतर होईलच प्रेमचं शूट होतं विसाज स्टुडिओला. आणि मला असं आठवलं तेव्हा की 2011 साली गुंततार हृदय हे साठी मी या सेटवर येऊन गेलोय. तिथे ऑफिसमध्ये मी जाऊन बघितलं, इथे मी पासिंग द्यायचो, मागे फिरायचो वगैरे. सो तिथून सुरुवात झाली, ज्युनियर म्हणून कामं सुरू केली, कारण माहितीच नव्हतं काय करायचंय, एक्झॅक्टली कोणाला भेटायचंय, कसा स्ट्रगल करायचंय, काहीच आयडिया नव्हती. मग हळूहळू गोष्टी व सह्याद्रीचे काही एपिसोडिक मिळत गेले, बाकी सगळ्या गोष्टी मिळत गेल्या. मग वन फाईन डे मी अजित भगत सरांना भेटलो माहीमच्या न्यू चौटाला हायस्कूलमध्ये. मग अजित भगत सरांनी सांगितलं की तेव्हा ते पोस्टर नावाचं हिंदी नाटक करत होते, जे जयदेव हटंगडी सरांनी लिहिलं होतं. बरोबर. सो त्यांचा स्मृतिदिन होता 5वा. सो तेव्हा ते ओपन करायचं होतं आविष्कार मधूनच. सो त्यांनी सांगितलं की ये उद्या रिहर्सलला. म्हटलं सर किती वाजता होते. म्हणाले रिहर्सल 7 ते 9च होते, 9 नंतर बंद. म्हटलं ओके सर. तर त्यांना भेटलो. मग ती महिनाभर रिहर्सल चालली आणि महिन्याभरांनी अजित सरांनी मला सांगितलं की तू लीड करतोयस म्हणून. आणि त्या नाटकाने खरं मला कॉन्फिडन्स दिला. अजित सरांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. मग तिथून सगळा प्रवास सुरू झाला आणि 2014ला फायनली मला माझा पहिला लीड मिळाला देवयानी. पण ना मला खूप भारी गोष्ट वाटते ना, टिल देवयानी टाइम ही किती छान गोष्ट ना. हा नॉस्टॅल्जिया क्रिएट झालाय. आणि आत्ताच्या घटकेला मला नेहमी असं वाटतं, वेदर इज लव्ह लग्नाचं भाग्य दिलं तुम्हाला, किंवा मग आताची तुमची जी मालिका आहे लग्नानंतर होईलच प्रेम, तुम्हाला कॅरेक्टर्स चांगले मिळालेत. आणि मालिका क्षेत्रातच आपल्याला एवढे कॅरेक्टर चांगले मिळतील जे लोकांपासून अपील होतील. करेक्ट. हे कोणी शाश्वती वेगवाई देऊ शकत नाही, पण तुम्ही ते दिली. किती भारी वाटतंय की मालिका क्षेत्राने सतत मालिका करून पण लोकांना कंटाळा येतो असं लोक म्हणतात, पण तुम्हाला वेगळे कॅरेक्टर्स मिळून लोकांना तुम्ही वेगळे पण दाखवलं सुद्धा आहे. किती भारी वाटतंय ऍक्टर म्हणून की आपल्याकडे लोक मालिके क्षेत्रात पण एक वेगवेगळे कॅरेक्टर्स घेऊन आले. हो, हॅपी आर यू अबाउट दॅट. बेसिकली काय झालं मी तुला सांगतो बघ. तेव्हा ना 2014 साली खरं तर माझं कास्टिंग झालं होतं कारे दुरावासाठी. बरोबर. झी मराठी. आणि तेव्हा झी मराठी बूम मध्ये होतं. कारे दुरावासाठी कास्टिंग झालं. तेव्हा स्टोरी अशी होती की ऑफकोर्स लीड तेव्हा सुयश आणि सुरुचीच होते, पण त्यांच्यामध्ये तिसरा मुलगा होता. आणि मग तेव्हा अशी स्टोरी होती की ऑफिसमध्ये त्या लग्न झालेलं दाखवायचं नाहीये, त्यांना बॅचलर्स हवे असतात. मग हा तिसरा मुलगा तिच्या प्रेमात पडतो आणि मग तो जाऊन सगळं ह्यालाच सांगतो की भाई मला हे आवडते वगैरे. सो अशी स्टोरी इंटरेस्टिंग होतं सगळं. पण माझ्या डोक्यात का माहित नाही, मला असं होतं की मला भाई निगेटिव्हच प्ले करायचंय, पहिला निगेटिव्हच प्ले करायचंय. आणि हे सगळं सुरू असताना माझ्याकडे मला मनीष दळवी सरांचा देवयानीसाठी फोन आला, जे की ऑडिशन मी 3 महिन्यांपूर्वी दिलं होतं.
सो त्यांनी सांगितलं आणि मी ते तो फोन आल्या आल्या असं झालं माझं की निगेटिव्ह. मग मी नमिता वर्तक प्रोड्युसर होत्या, फिल्म फार्मचा शो होता तो. सो त्यांना फोन केला की मॅम असं असं आहे, मला हे करायचं आहे. तर त्यांनी मला खूप छान म्हटलं नक्की तो करायचं आहे. म्हटलं ठीक आहे जायचं आहे. म्हणजे लिटरली असं होत नाही खरं तर. अरे नाही असं करू शकत नाही, हे नाही ते नाही, असं अडवणूक होते. पण त्यांनी लिटरली तुला करायचं आहे ना जा, असं करून मी तो शो घेतला, ते कॅरेक्टर केलं. आणि मी तुला सांगू टर्निंग पॉईंट कुठे ठरला, देव्यानी 2 वर्ष चालला शो, 2 वर्ष 2 महिने वगैरे शो चालला. त्याच्यानंतर आयरिस प्रोडक्शनचाच लव्ह लग्न लोचा येणार होता. एक्झॅक्टली. सो त्याचे ऑडिशन सुरू झाले. सो विद्याजी मला म्हणाले की विद्याजी आणि मनीष दळवी सर की तेव्हा ना सुमित लीड असणार होता लव्ह लग्न लोचा 3 कॅरेक्टर्स पैकी. तू सुमित साठी ऑडिशन दे वगैरे. मी 3दा ऑडिशन दिला पण चॅनल कडून नाही झालं ते. बरोबर. मग मला मनीष सर म्हणाले अरे ते चॅनल कडून नाही होते सुमित साठी, पण ते म्हणतात की राघव याला द्या. तर माझं असं झालं की यार लीड केला आता राघव, तिघांची स्टोरी आहे पण सपोर्टिंग आहे ना शेवटी. बरोबर. कसं काय करायचं वगैरे हा ॲज अन आर्टिस्ट मला प्रश्न पडला. म्हटलं आता अवघड आहे, म्हटलं हे कसं काय करू वगैरे. तर मग मी आधी नाही म्हटलं नको. मग मीन वाईल ना तेव्हाच मी वैभव चिंचाळकर सर तेव्हा सेटवर आले होते, डिरेक्टर. सो मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं सर हे असं असं आहे, असं असं म्हणताय तो, नको ना करायला, कशाला करू आता, लीड मध्ये थांबतो ना जरा लीड साठी वगैरे, असं मी समोरून त्यांना म्हणतोय. तेव्हा ते मला म्हणाले विवेक बघ कसं असतं सिरियलला, काय असतं एकतर फिमेल ओरिएंटेड सगळे शोज येतात, म्हणजे ती प्रोटॅगनिस्ट दाखवली जाते किंवा त्या तिच्या अवतीभोवतीच घडणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात. आणि बेसिकली काय होतं 1-2 महिने आणि लग्न, मग किचन ड्रामा, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. हे नवीन चॅनल आलं आहे, युथचं चॅनल आहे आणि बेसिकली तुझ्या वयाचे कॅरेक्टर्स तुला प्ले करायला मिळणं ही खूप डिफिकल्ट गोष्ट असते. ते जर मिळत असेल तर तू करायला पाहिजेस. बरोबर. म्हटलं आता ओके म्हटलं आणि मग मी राघवसाठी हो म्हटलं. आणि मला डान्स मधला ड पण माहित नव्हता, म्हणजे काहीच नाही रे. म्हणजे आणि त्यांनी सांगितलं डान्स कोरिओग्राफर आहे. मी बोललो हे नाही शक्य, बोललो हे कसं काय होणार, बोललो मी सरांना म्हटलं हो सर ऐका, बोललो हे नव्हतं ठरलं, बोललो हे नाही होणार, बोललो हा काय, बोललो ह्याचं काय, बोललो तू रिहर्सल्स घेतो वगैरे रेग्युलरली वगैरे, बोललो नुसतं म्हणायला असं तर वेगळी गोष्ट असती, हे तू करणार आहे सगळं म्हटलं. तर म्हणे नाही तो विद्याजी वॉज लाईक की अरे तू कर लेगा रे, जा मुझे पता है तू कर लेगा. हा कुठून आला बोललो कॉन्फिडन्स यांच्यात, बोललो मी बोला आता घेतलंय काय करणार. मग तेव्हा ना अजिंक्य शिंदे म्हणून आहे कोरिओग्राफर, सो तो माझा खूप चांगला मित्र आहे. सो मी त्याला फोन केला, म्हटलं अरे भाई असं असं झालंय, बोललो वाट लागली, बोललो मला नाही जमणार रे. म्हणतो अरे क्या इझी आहे, तू एक काम कर उद्यापासून ये ठाण्याला. आमचा शो 22 मे ला शो संपला होता, 23 मे पासून मी त्याच्याकडे जे जायला लागलो. 18 जून पर्यंत आमचं शूटिंग होतं, पण जून महिना पूर्ण, जून मध्ये 3च दिवस शूट झालं लग्न लोच्याचं. पण तिथून पुढे मी रोज इथून 1.5-2 तास ट्रॅव्हल करून त्याच्याकडे जायचो, 8-8 तास त्याच्याकडे पूर्ण दिवस नाचायचो, रात्री परत घरी यायचो, झोपायचो, जेवायचो, परत सकाळी उठून हे करायचो, जायचो. हे असं मी सलग 1.5-2 महिने केलं. मग तो राघव हे होत गेला आणि त्या राघवने तर खूप काही दिलं. म्हणजे माझ्याकडे लिटरली अजूनही मेसेजेस आहेत की आम्ही 200 वेळा शो बघितलाय, 300 वेळा शो बघितलाय, प्लीज याचा पार्ट 2 घेऊन या वगैरे. आणि खरंच म्हणजे तो एक टर्निंग पॉइंट होता माझ्या लाईफ मधला. पण ना या सगळ्यानंतर नेहमी असं लोक म्हणतात ना, सस्टेनिंग दिस इंडस्ट्री हा सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. म्हणजे तुम्ही किती काम करता किती नाही करत, बिकॉज तुम्ही किती व्हॅल्यू ऍड करता आताही, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. या सगळ्यानंतर जेव्हा तुम्ही एवढ्या इंडस्ट्रीत वावरताय, तुम्ही काम करताय, ती कुठली गोष्ट आहे विकभाई जी तुम्हाला आजपर्यंत या क्षेत्रात होपफुल ठेवते, आजपर्यंत वाटते की, कारण अनेकदा आपल्याकडे काम असेलच याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही आपल्याला, पण तरी आपल्याला होप असलं. जसं तुम्ही म्हटलात की एक मालिका संपली तर मी डान्स रिहर्सल केलं दुसऱ्या मालिकेसाठी, आता या 2-3 महिन्यात काम मिळालं असतं का नसतं का माहिती नाही, पण तुम्ही रिहर्सल केली. हे जे आहे सतत स्वतःला इन्व्हेंट करणं, ह्या क्षेत्राचं गो टू मोटो तुमच्या आयुष्यातला आहे का, की सतत काहीतरी करत राहणं, सतत काहीतरी करत राहणं, एक दिवस येईल ते काम, एक दिवस आपलं काम वाजेल, हेच आहे का? नाही एक्झॅक्टली. मी तुला सांगू याची खरं तर तो ऍक्टिंग कोर्स वगैरे केला ना, त्यानंतरही मी तितकासा सिरियस, म्हणजे होतो सिरियस, पण आपण जे पछाडलेलो असतो म्हणतो ना, तसा नव्हतो मी तेव्हा. पण काहीतरी एक मिसिंग होतं त्या सगळ्यामध्ये. आणि नंतर ना 2011-12 नंतर
स्पेशली 13 मध्ये नंतर जेव्हा मला एक कॉन्फिडन्स आला की मी करू शकतोय, कारण आधी कॉन्फिडन्सच नव्हता. मी ते ज्युनियर म्हणून जायचो, नंतर एका दिवसाच्या कॅरेक्टरसाठी जायचो, 2-4 लाईन मिळायच्या, तेव्हा पण ती धडधड परत यायला लागली होती, सगळं व्हायला लागलं होतं. तो कॉन्फिडन्सच नव्हता. मी एखाद्या शोचा किंवा एखाद्या फिल्म किंवा सिरीजचा लीड करू शकेन हा कॉन्फिडन्सच नव्हता. पण नंतर जसं मी म्हटलं ना, आविष्कार वगैरे हे सगळं करत तो कॉन्फिडन्स आला, आणि ते करत आल्यानंतर ना काही इन्सिडेंट झाले असे की एका शोसाठी मी गेलो आणि तिथे मी त्याची लुक टेस्ट म्हणजे प्रॉपर सीन शूट करत होते, आणि सीन शूट करत असताना मी तो केला. 3 एकच हिरोईन फायनल होती, नाही खरं तर 2 तिथे आल्या होत्या मुली, पण बरोबर. त्यातली कोण फायनल आपल्याला कळतं ना आधी की बाबा ही Right. फायनल, ही फायनल आहे. सो तिच्याबरोबर मी सीन केला. आता जी फायनल होती तिच्याबरोबर मी सीन करण्यासाठी थांबलो. मी परत येऊन रीड करतोय स्क्रिप्ट, आणि कदाचित ते जे पुढे बसले होते त्यांना माहित नव्हतं की मी इथे स्टेअरवर बसून स्क्रिप्ट रीड करतोय. त्यांनी आणि मी लिटरली ऐकलं की तो जो आलाय ना विवेक, त्याची हिच्याबरोबर लुक टेस्ट घेऊ नको, त्याला सांग झालंय म्हणून, आपलं ज्याला त्याला करायचंय ना त्याची कर म्हणून. सो ते मला इतकं फील करणार होतं. आता मला माहित नाही तेव्हा, पण तो मोठा माणूस होता, मी कसा काय माझ्यात कॉन्फिडन्स झाला. मी लिटरली त्यांच्या हातात जाऊन स्क्रिप्ट दिली आणि म्हटलं, सर असं करायचं तर बोलवता कशाला, म्हटलं करा की त्यांना फायनल, असं बोलून मी तिथून निघालो. आणि असं बऱ्याचदा झालं. इनफॅक्ट अजून एक सह्याद्रीचा शो आहे की लिटरली म्हणजे असं झालं की हे कॅरेक्टर मिळणार आहे तुला, हे कर, हे झालं. मग ते रायटर आले, डिरेक्टर म्हणाले की हा त्या आपल्या कॅरेक्टरसाठी वगैरे, आणि तो रायटर सडनली डिरेक्टरला म्हणाला, सर पण आपलं काल रात्रीच्या मीटिंगला डिस्कस झालं ना, हे कॅरेक्टर्स आपण काढून टाकतोय म्हणून. तर मला असं झालं की आता काय रिॲक्ट होणार. तर त्यांना पण कळलं नाही खरं तर आता मी काय रिॲक्ट होऊ, अशी चूक झाली. त्यांनी खिशातून 100 रुपये काढले, मला म्हणाले हे तुझे ट्रॅव्हलिंगचे ठेव, आपण करूया पुढचे. मला तर मी म्हटलं नाही सर राहू दे. मी त्यांना ती परत केली 100ची नोट. आणि आधीचा इन्सिडेंट, ते त्या डिरेक्टरला मी हातात स्क्रिप्ट दिली, आणि हे लिटरली बाहेर आल्यावरती माझ्या प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी असायचं. आणि माहित नाही तेव्हा असं मर्डला, दोन्ही इन्सिडेंट मर्डचे आहेत. दोन्ही वेळेला बाहेर आलं की यार आत्ता तर करून दाखवायचंच आहे, काही होऊ दे लाईफमध्ये, आत्ता तर स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचंच आहे. हा जो माहित नाही कुठून काय तो युनिव्हर्स मधून तो मला ते पॉझिटिव्हिटी आली होती वगैरे देवाकडून, मी गेलो आणि म्हटलं यार आत्ता तर करून दाखवायचंच आहे. आणि तिथूनच हे झालं की यार भाई अभी तो प्रूव्ह करना ही है खुद को, कुछ भी हो जाए. उद्या नाही जमलं एकतर एक रसातळाला जाईल, नाही तर स्टार बनेल. या दोघांमध्ये राहायचं नाही बोललो, मध्ये नाही करायचं बोललो, लटकायचंच नाही आता मला. कलाकार म्हटलं तर आपण कोणाला तरी इन्स्पायर करतो, कोणाकडून इन्स्पायर होत असतो. इफ गिव्हन अ चान्स, एक वेळ तुम्हाला या सीटवर कोणातरी बसवायचंय आणि निखळ गप्पा मारत ड्रायव्हर जायचंय, तुम्ही त्या व्यक्तीला भेटला असेल नसेल मला माहिती नाही, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातलीच असेल तेही मला माहिती नाही, पण तुम्हाला एकदा तरी त्या व्यक्तीला इकडे बसून ड्रायव्हर घेऊन जायचं ही तुमची इच्छा आहे, स्वप्न आहे, ती व्यक्ती कोण असेल नाही का? करिअर वाईज जर विचार करायचा झाला तर मी शाहरुख खानचा प्रचंड मोठा फॅन आहे, पण तो आता मला माहित नाही की या सोनेट मध्ये बसेल की नाही. मला स्वप्न आहे तुमचं, राईट? नाही ठीक आहे ना, आज रेंज रोवर आहे, बिठा लेंगे. तो तर तसं मला बऱ्याच गोष्टी आवडतील, पण खरंच असं म्हणशील की छान काय वाटतं तर मला एक स्वतःशीच एकटं ड्राईव्ह करायला, स्वतःला प्रश्न विचारायला, स्वतःशी गप्पा मारायला खूप आवडतं. खरं तर खूप खूप धन्यवाद आज इथे आम्हाला ड्रायव्हर घेऊन झाल्याबद्दल. ते डायरेक्ट टू द सेट, पण तुमचे कामं प्रचंड छान सुरू आहेत, ती कामं जशी सुरू होते, सिनेमे येऊ देत, मालिका अजून सुंदर सुंदर कॅरेक्टर्स होते तुमचे, एवढीच अपेक्षा आहे की जे तुम्ही एक वेल डू आणि एक फुल एनर्जीने जे तुम्ही नेहमी लोकांना भेटा, ती एनर्जी तशीच राहो, ती होप तसंच राहो, आणि नेहमी तुम्हाला आनंद हे क्षेत्र देऊ, एवढीच अपेक्षा करत थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्स अ लॉट.